जालना बस स्थानकातील पोलीस चौकीला कुलूप, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चोऱ्या, दारू गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर, पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण. जालना शहरातील मध्यवर्ती आणि नेहमीच वर्दळीचा परिसर असलेल्या जालना बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीलाच सध्या कुलूप लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बस स्थानक परिसरात यापूर्वी प्रवाशांच्या रोख रकमा, दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची घटना घडल्या आहेत. यातच रात्रीच्या वेळी दारू तसेच गांजाचे सेवन करून काही समाजकंटकांकडून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पोलीस चौकी बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बस स्थानक परिसर हा सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो. प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात दिवसभर नागरिकांची गर्दी असली तरी रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात तुलनेने शांतता आणि सन्नाटा असतो. याचाच फायदा घेत चोरटे आणि समाजकंटक सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलीस गस्त तसेच बसस्थानकातील पोलीस चौकीमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने काही वर्षापूर्वी बसस्थानक परिसरात पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. चोरी, लुटमारी, महिलांना किंवा एकट्या प्रवाशांना होणारा त्रास यासारख्या घटना घडल्यास तातडीने मदत मिळावी हा त्यामागील उद्देश होता. मात्र मागील काही दिवसांपासून ही चौकी बंद असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सध्या चौकीला चक्क कुलूप असल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास प्रवाशांनी मदत मागायची कुठे असा सूर प्रवाशांमधून उमटत आहे. रात्रीच्या वेळी बसस्थानकामध्ये एखाद्या प्रवाशासोबत चोरी, मारहाण, छेडछाड किंवा अन्य अप्रिय घटना घडल्यास तातडीने मदत मिळणार कशी असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस चौकी उभारून ती बंदच ठेवायची असेल तर तिचा उद्देश काय असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. शहरामध्ये गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटना चर्चेत असताना सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढविणे गरजेचे आहे. बसस्थानक सारख्या संवेदनशील ठिकाणी पोलीस चौकी बंद असणे आणि रात्रीच्या वेळी नियमित गस्त पुरेशा प्रमाणात होत नसल्याची नागरिकांची भावना असल्यास त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. बसस्थानक परिसरातील प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता पोलीस चौकीचे कुलूप तातडीने उघडून तेथे नियमित पोलीस कर्मचारी तैनात करावेत. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी सुज्ञ प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारलेली पोलीस चौकीच बंद राहणार असेल तर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे केवळ चौकीचा प्रश्न म्हणून न पाहता हजारो प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब म्हणून तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.